खारुताई पण उपाशी राहिली, तिला पण धान्य मिळालं नाही, सगळी जी धान्य होतं ते पावसामध्ये वाहून गेलं। कोंबडी पण तिच्या घरट्या खुराड्यामध्ये उपाशीच होती। अशा प्रकारे मात्र आनंदी फक्त कोण होतं? मुंग्या होत्या, कारण त्यांनी पावसाळ्यापूर्वीच त्यांच्या वारुळामध्ये खूप सारे गव्हाचे आणि ज्वारीचे दाणे त्यांनी गोळा करून ठेवले होते, त्यामुळं त्या मुंग्या आनंदी होत्या। ही गोष्ट छान आहे ना? या गोष्टीतून काय शिकायचं मग? आळस सोडून द्यावे। आळस सोडून द्यावे, प्रत्येक काम वेळेवर केलं पाहिजे आणि कष्टाचं फळ हे नेहमी गोड असतं। अशा प्रकारचे हे छान पुस्तक आहे। या पुस्तकाच्या मलपृष्ठावर पण अशी सुंदर सुंदर गोष्टींच्या पुस्तकांची नावे दिलेली आहेत। अशा गोष्टी तुम्हाला वाचायला आवडतील? ठीक आहे, मग प्रत्येकाने आपापल्या हातामध्ये जे पुस्तक दिले ते वाचायचं आणि मी ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली तसं सांगायचा प्रयत्न करायचा। ठीक आहे।